तर शिवस्मारक भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाच भाजप शिवसेनेच्या संघर्षाची ठिणगी पडली आणि त्याची झलक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधल्या भाषणांमध्ये दिसून आलं। मुंबईमधल्या राम मंदिर रेल्वे स्टेशन उद्घाटनाच्या कार्यक्रमात झालेल्या घोषणाबाजीचा उद्धव यांनी समाचार घेतला। तर छत्रपतींच्या काळातही स्वराज्याचा द्रोह करणारे अनेक होते अशा शब्दांमध्ये विरोधकांवर मुख्यमंत्र्यांनी टीका केली। महाराष्ट्र भूमीवर प्रेम करणाऱ्यांची जगभरात यांच्या हस्ते माननीय मुख्यमंत्री नामकरणाचं श्रेय घ्या ना, कोणी घ्या, पण रामाचं द्या, रामाचं नाव द्या, मुक्ती महोत्सव वगैरे देऊ नका, एवढंच त्यांना तुम्ही सांगायला पाहिजे होतं। आणि राम मंदिर स्टेशनचं नामकरण केल्यानंतर त्याचं श्रेय घ्यायचं घ्या, पण त्याच्यापेक्षा तुम्ही जे एक रान उठवलं होतं त्यांना म्हणावं त्यावेळेला की मंदिर वही मनाएंगे, तर राम मंदिर बांधल्याचं श्रेय घ्या ना, ते जास्त मर्दपणाचं ठरेल। राम मंदिर स्टेशनचं नामकरण करण्याचं श्रेय कसलं घेतं, राम मंदिर बांधण्याचं श्रेय घ्या, त्याला मी हिंमत म्हणेन। पण ती हिंमत नाही, काही नाही, लोकांना आपलं बनवत 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 थापा मारत पुढे जायचं। काही लोक या संदर्भात टीका करतात, काही लोक केवळ याच्यामध्ये कशी खोट काढता येईल हे बघतात। आम्ही त्याची याकरता चिंता करत नाही की प्रत्यक्ष छत्रपतींच्या काळात देखील स्वराज्याचा द्रोह करणारे लोक आम्ही बघितलेले आहेत। तर आम्ही तर छत्रपतींचे सेवक आहोत, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या विरोधाचा सामना हा करावाच लागेल। पण कितीही विरोध झाला तरी छत्रपतींचं स्मारक कोणीही रोखू शकत नाही, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।